नमस्कार मित्रांनो, मी संदेश स्वागत करतो तुमचं वाहेबीत संदेश या यूट्यूब चॅनलवर। जसं की आपण नेहमी म्हणत असतो, हर दिन एक नई सुरुवात। तर आजचा आपला विषय आहे जिथे प्रभू श्रीरामांनी 14 दिवस वनवासातले काढले होते आणि स्वतः शिवलिंग स्थापना केली होती। त्या ठिकाणचं नाव आहे श्री रामलिंगेश्वर देवस्थान अमृतकुंड। आपल्यासोबत जुळले आहेत शिवकुमार स्वामीजी। त्यांच्याकडून जाणून घेऊया या पवित्र स्थळाबद्दल, या तीर्थक्षेत्राबद्दल। नमस्कार। नमस्कार नमस्कार। हे मंदिराबद्दलच्या इतिहासाबद्दल काय सांगाल? इतिहास म्हणजे महत्व असं आहे की हे राम प्रभू जे आहेत ना, राम लक्ष्मण आणि हनुमान यांनी इथे येऊन 14 दिवस बसले, वनवास केले। म्हणजे 14 दिवस राहिले होते तर मग 14 दिवस राहून ते जे मधलं लिंग आहेत ना, 2 लिंग आहेत तिथं रामलिंग, वरली लिंग स्थापना करून खाल्ल्या लिंग धनुष मारले, खाली धनुष मारून पाणी काढलेलं आहे। हा जो कुंड आहे, पाणी आहे ना या लिंगाच्या खालून येते। मग हे कुंड 100-205 तरी खोल आहे, अजून तळ लागलं नाही, बोर्ड लागलं नाही अजून। मग 155 गव्हर्नमेंट ट्रस्टने काय केलं, तळ किती आहे पाहावं म्हणून त्यासाठी बघण्यासाठी शोध लावले। तर ते 155 खाली गेल्यानंतर कळलं की पाणी कुठून येत आहे। हे पाणी या लिंगाच्या खालून येते, या मंदिराच्या खाली पाणी। मग त्या लिंगाच्या खाली 155 खाली गेल्यानंतर पाणी कळतोय, लिंगाच्या खालून येते। अजून परत आणि 25 2 पाईप गाठले, ते 50 फीट आल्यानंतर अजून तो मध्ये बुडले पाईप। म्हणजे असं समजलं की ते 205 फीट खोल झाला। नंतर तळ लागल्यामुळे काय केलं, पाणी साठत नव्हता, म्हणजे पाण्यानं जमू दिलं नाही बघण्यासाठी। तो पाणी किती काढलं तसं आणि थोडंच येऊन थांबणार। मग असं पाणी थांबलं न केल्यामुळे ते गव्हर्नमेंटने काय केले, ट्रस्ट केले, नका म्हटल्यावर राहू दे म्हटल्यावरच। मग ह्या कुंडामध्ये एक देवी आहे चामुंडेश्वरी म्हणून। चामुंडेश्वरी एक देवी आहे। ती देवीमुळं मग त्या देवीमुळेच ह्या गावचं नाव आहे की चणकापूर म्हणून गाव। देवीच्या नावावरून गावाचं नाव चणकापूर असं नाव आहे। मग याला अमृतकुंड म्हणजे श्रीराम प्रभू सीतेला आणलं होते, सीतामुळं हनुमान मग गरुडला येतात, हनुमानला सांगतो, हनुमानला इथं आणतात ना श्रीराम प्रभू लक्ष्मणला। तर येतोच मग रावणला माहिती होतं की हा सीता रामला माहिती झाले, हे त्यामुळे तो काय करतो, डायरेक्ट श्रीलंकेला घेऊन जातो। इथे 9 दिवस राहिले होते शेतामात। ते सीतानाने 1 किलोमीटर अंतरावर आहे। मग ते आल्यानंतर मग तो रावणला घेऊन गेला, त्यानंतर त्यांनी इथे येऊन स्थापना करून इथून वनवास करत गेलेले आहेत। 14 दिवस रावण स्थापना करून त्यांच्या हाताने मंदिर आहे, ज्यावेळी एवढं तुम्हाला काय दिसत नाही, सगळं त्यांच्या हातातलं मंदिर आहे। वानेर पण त्यांच्या प्राणीमुळे सगळं ते कुंड ते सगळं दाखवा। समोरची ते पहिलं शिवलिंग दिसतंय, वरलं लिंग स्थापना आणि खाल्लंय वरची लिंग प्रभू श्री रामांनी केली। व खाली बाण मारल्यानंतर तिथं पाणी आलं व तिथं लिंग स्थापना केले। मग ते पाणी येण्यासाठी कुंड केले, हे कुंडामुळं ते पाणी खाय कुंडात येते। कुंडाला अमृतकुंड मानलं जाते। शुद्ध असलं ते शुद्ध पाणी पूजा पुनस्कारासाठी आणि महाप्रसादासाठी यूज केलं जाते। 12 वर्ष म्हणजे 12 मिश पाणी कधीही साठत नाही। म्हणजे याच्यातलं उन्हाळा कसला कडाक्याचा उन्हाळा असो, काही पाणी तेवढं राहणार, पाणी आटणारच नाही, पाणी आटणारच नाही। त्याची लेवल सेमच राहणार। एक उन्हाळ्यामध्ये 2 पेरे होते, त्याच्या खाली नाही। तरीही मोठं बी जर काढलं तर पाणी तेवढं थांबणार, जरा खाली बी केली तर आणि दुसऱ्या थोडं थांबणार। आणखीन किती फुटाला असं समजलं की 155 फीट खाली गेले की तो पाणी दिसतंय की तो लिंगाच्या खालून पाणी येतं। हा पाणी कुठून येत आहे म्हणजे 155 फीट खाली गेल्यानंतर पाणी येतं। म्हणजे 155 फीट परत पैरे आहेत, जे पैरे आहेत ना, जे छिडे गंज जे म्हणतात ना, ते पुरा 155 फीट पर्यंत पैरे आहेत। ते लास्ट एंडिंग पर्यंत तिथून पाणी दाखवत 155 फीट खाली नंतर जसं हे मूर्ती मंदिर आहे, हा मूर्ती कसं आहे ना तसंच तुम्हाला खालून वाट आहे मंदिरला खालून। आता तसंच मंदिर आता मध्ये पाहता वरून खाली मंदिर आहे। हा मंदिर आहे ना, खाली 35% मंदिर आहे। बाहेर जो तुम्हाला बघताना म्हणजे 100%पैकी 35% मंदिर आहे बघायला। सगळं बाकीचं 65% पाण्यामध्ये आहे मंदिर। पाण्यामध्ये तुम्हाला सगळं श्रेष्ठ काही भेटल। म्हणजे पाण्यामध्ये देवी आहे, मूर्ती आहे, पाणी कुठून येतो का नाही सगळं पाण्यासाठी 65% मंदिर पाण्यात आहे। हो का, हे बघा हा पूर्ण मंदिर आहे, नकाशा आहे, श्री रामलिंगेश्वर देवस्थानचा नकाशा आहे हा मंदिर। आता सध्या आम्ही 35%चं मंदिर इथे आहे। आणि बघा कळस आहे आणि याच्या खाली आपलं सलाप आहे। आता आम्ही अगोदर थांबलेले आहेत मंदिरात, सध्या म्हणजे एकटा आहे हा स्थानमध्ये आम्ही थांबलेलो आहे। आणि या श्री रामलिंगेश्वरचे जे 2 लिंग आहेत, श्री रामलिंगेश्वरचे 2 लिंग आहेत ना, हे इथं आहे। म्हणजे हे मंदिर, या मंदिरामध्ये 2 लिंग आहेत। आम्ही थांबले स्थान इथं आहे। आणि फक्त ह्या मंदिरामध्ये 35% मंदिर आहे,
हा मंदिर एवढं 35% आहे, बाकी 67% हा पाण्यामध्ये आहे. एवढं मंदिर पाण्यामध्ये आहे आणि बाकीचं मंदिर एवढं आता सध्या 35% एवढंच आहे मंदिर. मग 155 ह्या मंदिरामध्ये 155 कुंडामध्ये गेला, अमृत कुंडामध्ये, तर आपण दिसतंय की हे मंदिर जो आहे हा कुंडाच्या म्हणजे हे लिंगाच्या खालून हा पाणी इथे येते. अमृत कुंडामध्ये इथून पाणी येतं, म्हणजे असं या पाण्यात या मंदिरात मध्ये गेलं की दिसते की आपण लिंगाच्या खाली पाणी येत आहे. असं पाणी येते आणि ह्याच्या खाली देवी आहे. हा देवी आहे चंडिका देवी म्हणून. ह्या अमृत कुंडामध्ये देवी आहे चंडिका देवी म्हणून. चंडिका देवीमुळेच ह्या अमृतकुंडच्या नावामुळे ह्या गावाला नाव चंडिकापूर म्हणून नाव देण्यात आले. अमृतकुंड चंडिकापूर म्हटले जाते. म्हणजे श्रीराम प्रभू यायच्या काळात ना त्यांच्या काळामध्ये हाच मंदिर होता त्या महादेवाचा. हा मूर्ती होती. हा मूर्ती केल्यामुळे मग श्रीराम प्रभू आलो पाहिले त्यांनी. हा मूर्ती पाहिलो त्यांना मंदिर भेटलं होतं हा गावामध्ये ते. त्याने मंदिर म्हणजे कसं आले श्रीराम प्रभू जिथे मंदिर भेटलं तिथे त्याने वनवास केले 14 दिवस राहिले होते. हा मग तिथे येतो वेळेस का झाला त्याने आले होते नाही फर्स्ट मला हा मंदिर भेटला म्हणून तिने इतकंच 14 दिवस राहिले ह्या अमृतकुंडामध्ये. इथं राहून मग नंतर ती लिंग स्थापना करून धनुष मारून जात वेळेस तिने ते लिंग स्थापना करून मंदिर बांधून हा कुंड बांधून तिने गेली. लिंग स्थापना करून धनुष मारून पाणी काढले कुंड सगळे त्यांच्या हाताने. हा आमचं श्रीरामच्या प्रभूच्या हातानेच आहे. सगळे आमच्या आजोबा आहेत पुजारी. मी त्यांचं नाव आहे मग त्याने सांगितलेलं मी तुम्हाला सांगितलं. मग सोमवार झाल्यानंतर जो महिन्याचा लास्ट एंडिंगचा जो श्रावण महिन्यातला बैलपोळा म्हणून सण येतो ना. बैलपोळाचं म्हणजे आज बैलपोळा आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी तर फिक्स यात्रा राहणार. म्हणजे वर्षाला असं यात्रा आहे की बैलपोळा आज राहू द्या उद्या कधी राहू द्या त्या बैलपोळांच्या दुसऱ्या दिवशी तर यात्रा फिक्स राहणार. अमृतकुंडची यात्रा मानली जाते. 12 महिना पूजेचं टायमिंग आहे सकाळी 5:30 म्हणजे 5 ते 7:30च्या दरम्यान आरती होतो पूजा होऊन आणि संध्याकाळी म्हणजे 5:30 ते 7च्या दरम्यान श्री रामलिंगेश्वर मंदिरातून जे तीर्थ येते ते ह्या कुंडामध्ये साठले जाते. ह्या कुंडालाच अमृतकुंड असे म्हणतात. व ह्या कुंडातील पाणी 2 भागामध्ये समोरच्या साईडला सोडण्यात आलेले आहे.
या दोन भागामध्ये एक भाग हा पुरुषांसाठी आहे आणि दुसरा भाग हा स्त्रियांसाठी आहे. या भागामध्ये पुरुष तीर्थाच्या पाण्याने स्नान करतात व पलीकडच्या दुसऱ्या भागामध्ये स्त्रिया तीर्थाच्या पाण्याने स्नान करतात. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.